नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जशी माझ्या चेहऱ्याची दाढी वाढली आहे मित्रांनो, तशीच आपली तूर सुद्धा तुम्ही बघू शकता. किती जोमदार अशी तूर सध्या वाढलेली तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, जे काही नियोजन मी आतापर्यंत केलेलं आहे तुमच्यासोबत मी सगळं मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, जे काही हे शेत आहे आपलं, हे शेत जुन्या पिकावर आपण जे लागवड केली ते म्हणजे मिरची पीक. मागच्या वेळेस तुम्ही यूट्यूबवर आपल्या इंस्टावर तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितले असेल, ते म्हणजे मिरची पिकाचे. मित्रांनो, आपण रब्बी हंगामात मागच्या वर्षी मिरची पिकाचं नियोजन केलं होतं आणि त्याच बेड तुम्ही इथे बघू शकता. ऑलरेडी ते जुने बेड आहे बघा, याला मिरच्या सुद्धा लागलेल्या आहे बघा. हे झाडं जे जुने आहे त्याच बेडवर आपण जे म्हणजे सांगायचा प्रयत्न इथेच की एकदम कमी खर्चात झिरो मशागत तंत्र जे काय तुम्ही SRT वगैरे नाव देता, पण मी SRTच्या पहिले सुद्धा मागच्या वर्षी 1-2 वेळा तिसरं माझं पीक आहे जे जुन्या बेडवर आपण घेतलं. तर अनुभव मला नक्कीच चांगला होता, त्यामुळे कॉन्फिडन्स मला चांगला होता. कारण शेतकऱ्यामध्ये हा कॉन्फिडन्स नसतो, ते म्हणजे जुन्या बेडवर किंवा बिना मशागतीवर आपण शेती करणे किंवा पीक घेणे. ठीक आहे, तर कॉन्फिडन्स माझा फुल हाय होता आणि मला 100% माहिती होती की या जुन्या बेडवर जे काही दुसरं पीक आपण घेणार, कोणतंही तूर असो किंवा कोणतंही पीक मी जे काही घेणार ते नक्कीच चांगलं आणि खतरनाक असं पीक येणार आहे, जे डोळ्यामध्ये बसणार. आणि सेम कंडिशन तुम्ही इथे बघू शकता. जे काही पूर्ण 2 तासामधलं अंतर आहे ते या 9 फुटाचं ते पूर्ण प्रकार तुम्हाला ऑलरेडी झाकलेलं दिसत आहे. आणि असं काही नाही की जी काही अवस्था आपली ती शेंगाची अवस्था आलेली आहे. तुम्ही बघू शकता शेंग तुम्हाला एकदम 10% मध्ये म्हणजे 5% तुम्हाला दिसणार आहे बघा. 1% बघा, म्हणजे एक सिंगल तुम्हाला इथे जे आहे तुरीची शेंग दिसत आहे. म्हणजे पूर्ण प्रकारची तूर जी अजून फक्त फुल अवस्थेमध्येच आहे. ठीक आहे, सुरुवातच झाली, अजून सुद्धा याला फुलं नक्कीच येणार आहे. कारण तुम्ही बघू शकता शेंडा हा चालू आहे. म्हणजे मला असं वाटतं मित्रांनो, आपल्याला बघा शेतीमध्ये जे पहिली गोष्ट खर्च कमी करणं. ठीक आहे, कोणाच्या मतानं ऐकणं, दुसऱ्याच्या मतानं ऐकणं, आपण निगेटिव्हिटी हे सगळ्या गोष्टी दूर करणं, शेती आपल्याला तेव्हाच परवडणार. ठीक आहे, तर नक्कीच त्याच अनुषंगाने आपण जे इथे सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर जे काही 2 तासामधलं अंतर आहे, जे आपण पट्टा पद्धत लागवड केली आहे, एक बेड सोडून आपण 2 बेड घेतले आहे, त्यानंतर पुन्हा एक बेड सोडून 2 बेड असे अल्टरनेट आपण असं अंतर ठेवलेलं आहे. म्हणजे 5x9 असं आपण अंतर इथं ठेवलं आहे. आणि पूर्ण प्रकारे 5 फुटाचं जे काही अंतर आहे ते 2 तासामध्ये ते पूर्ण झाकलेलं आहे. आणि 9 फुटाचं अंतर सुद्धा आता आपल्याला झाकताना दिसत आहे. सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की तुम्ही नक्कीच जुन्या बेडवर तुम्ही लागवड करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जुन्या बेडवर तुम्ही लागवड करू शकता. नंतर तुम्ही कमी खर्चात सुद्धा तुम्ही शेती करू शकता. म्हणजे झिरो मशागत तंत्र जे काही यासाठी आपण म्हणू शकतो, सगुना रिजेनरेटिव्ह टेक्नॉलॉजी. व्हेरायटी सांगण्याचा विषय झाला. व्हेरायटी म्हणजे आपली BDN 716 ही व्हेरायटी आहे. आणि मागच्या वर्षी जी लागवड केली ती आपण तीच वापरलेली आहे. म्हणजे घरची तूर. ठीक आहे, असं काही नाही की बियाणं विकत आणलं किंवा काही. आणि लोक या तुरीला या जागेला हसत होते. ठीक आहे, या जागेत तूर पीक कधीच चांगलं आलं नाही किंवा कोणतंच पीक चांगलं आलेलं नाही. पण मला माहीत होतं की ही गोष्ट नक्कीच सक्सेस होणार आहे. ठीक आहे, बघा सक्सेस मला आपल्याला अजून मिळालं नाही, तुरीचं उत्पन्न आपल्याला अजून मिळालं नाही, पण तरीही जे काही माझ्या डोळ्यासमोर जे काही माझं व्हिजन होतं, ठीक आहे, ते व्हिजन मला इथं पूर्ण होताना दिसत आहे. आणि नक्कीच पूर्ण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता तूर किती सुंदर आलेली आहे. तुम्ही बघू शकता एकाच जागेवर नाही तर पूर्ण जागेत तुम्ही बघू शकता. तुरीचं बूड सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती जबरदस्तरित्या जे तुरीचं बूड इथे बनलेलं आहे. इकडे हे बघा, तुरीचं बूड सगळ्यात महत्त्वाचं राहते. ठीक आहे, आणि असं नाही की आपण एकदम कडक नियोजन केलं आहे. जे काही हे आहे आपण एका जागी 5-6 दाणे आपण टाकले बघू शकता. थोडंसं इथे दाट झालेलंच आहे. तुरीची शेंडे खुडणी आपली एकच झाली. असं काही प्रॉपर नियोजन आपलं झालं नाही, कारण क्षेत्र आपल्याकडे जास्त असल्यामुळे नियोजन आपलं कुठं ना कुठं चुकते. ठीक आहे, तर याच्यापेक्षाही कडक नियोजन शेतकरी करू शकतात ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे. ठीक आहे, ज्यांचं पूर्ण लक्ष आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओला नक्की लाईक तुम्ही सुद्धा करू शकता आवडला असेल तर. आणि काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. मित्रांनो, भेटूया. धन्यवाद.